मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ म्हणजेच अशोक मामा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आणि एक मराठी रसिक म्हणून खरंच ऊर भरून आला. परंतु मनाच्या कोपऱ्यात एका असंही वाटलं की जर का लक्षा मामा लक्ष्मीकांत बेर्डे सर जर का आज असते हे सगळं पाहायला, तर त्यांच्या एका मित्राला सहकलाकाराला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं, किती छान वाटलं असतं त्यांना सुद्धा. कदाचित त्यांना सुद्धा हा अवॉर्ड मिळाला असता. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर काल एक व्हिडिओ पाहिली ज्यात अशोक मामांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आणि हा व्हिडिओ पाहून खरंच मराठी रसिक म्हणून खूप ऊर भरून आला. ज्या कलाकाराने आपलं बालपणात आपल्याला खूप हसवलं, आपण खळखळून हसलो, त्यांचे सगळे चित्रपट बघून त्यांच्या सगळ्या भूमिका आपल्या लक्षात राहतात. आणि अशीही बनवाबनवी मधला धनंजय माने, तर त्या कॅरेक्टरला तर सॅल्यूट आहे अशोक मामांच्या. लहानपणापासून ते मोठ्या माणसांपर्यंत ते कॅरेक्टर अजूनही लोकांना आवडतं आणि अशाच व्यक्तीला जेव्हा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं तेव्हा खरंच मराठी रसिक म्हणून खूप छान वाटलं आणि मराठी चित्रपटाचा सुद्धा कुठेतरी गौरव केला गेला असं मनात वाटत होतं. आणि त्याच वेळेस मनाच्या कोपऱ्यामध्ये असंही वाटतं जर का लक्ष्मीकांत बेर्डे सर असते, लक्षा असते आपलं जर का, तर त्यांना किती छान वाटलं असतं. कारण त्यांच्याच ही जी जोडी होती अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे, ह्या जोडीने अनेक चित्रपट केले आणि अनेक चित्रपट सुपरहिट झाले. आणि त्याचमुळे कुठेतरी असं वाटतं की त्यांचंही योगदान होतं अशोक मामांच्या करिअरमध्ये आणि कुठेतरी आज त्यांनाही खूप आनंद झाला असता. आणि जर का ते असते तर आता त्यांनाही पद्मश्री पुरस्काराने गव्हर्नमेंटने सन्मानित केलं असतं असं वाटतं. आणि खूप आठवणी आहेत ह्या दोन्ही जोडींच्या. त्यामुळे असं वाटतं की लक्ष्मीकांत बेर्डे सर असायला हवे होते आणि त्यांनाही खूप आनंद झाला असता. आणि खरंच अशोक मामांना खूप खूप शुभेच्छा, ते डिझर्व करतात. कारण इतक्या पिढींना हसवणं हे काही खाऊचं काम नाहीये. कारण विनोदाची जी शैली आहे ती कुठेच घसरली नाही आणि खूप सिंपल आणि साधे विनोद त्यांच्या चित्रपटामध्ये होते. परंतु अजूनही ते चित्रपट लागले तर माझ्या घरातला एक छोटासा मुलगा आहे तर तो सुद्धा एन्जॉय करतो. म्हणजे बघा ना, त्या पिढीपर्यंत ते ह्या पिढीपर्यंत लोकांना हसवणं किती टफ होतं. पण एक म्हणतात ना की सहज कॉमेडी होती. आताच्या चित्रपटांमध्ये, मराठी चित्रपटांमध्ये ती कुठेतरी मिसिंग आहे असं वाटतं. परंतु तो काळ अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे ह्या जोडीने गाजवला होता आणि त्याच फळ म्हणून हे पद्मश्री पुरस्कार आहे. आणि कुठेतरी असंही वाटतं की मराठी चित्रपटांचा सुद्धा गौरव आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ही जी व्हिडिओ होती ती पाहताना, आणि तुमचाही ऊर एक मराठी रसिक म्हणून भरून आला का ते नक्की सांगा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.